नमस्कार मित्रांनो, मी हेमंत देसाई, हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। आज मुंबईमध्ये शिवाजी पार्कमध्ये ऐतिहासिक सभा झाली, पार पडली। या सभेमध्ये राहुल गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवार, फारुख अब्दुल्ला, MK स्टालिन, तेजस्वी यादव, फारुख अब्दुल्ला, महबूबा मुफ्ती असे अनेक नेते, आम आदमी पक्षाचे नेते, असे सर्व पक्षाचे इंडिया आघाडीचे नेते हजर होते। छोट्या छोट्या पक्षांचे नेतेही हजर होते आणि तुडुंब गर्दी होती सभेला। ज्यांनी मला सांगितलं त्यांनी सांगितलं की ऐतिहासिक सभा झाली, प्रचंड उत्साहात लोक आले होते। आणि हे लोक कोण होते? हे केवळ उच्च मध्यमवर्गीय, मध्यमवर्गीय, श्रीमंत, मोदीजींच्या भाषणाला माना डोलावणारे असा हा वर्ग नव्हता। हा उन्हातान्हात रापलेला कष्टकरी वर्ग होता, गोरगरीब वर्ग होता, दलित होते, आदिवासी होते, अल्पसंख्य समाजाचे लोक होते, OBC होते। म्हणजे पूर्णपणे या सभेमध्ये समाज घटकांचं, तळागाळातल्या लोकांचं प्रतिनिधित्व होतं। शिवाजी पार्कमध्ये यापूर्वी अनेक ऐतिहासिक सभा झाल्या। इंदिरा गांधींची असेल, यशवंतराव चव्हाणांच्या संयुक्त महाराष्ट्राच्या सभा, बाळासाहेबांच्या सभा, सोनिया गांधी, शरद पवार, शरद जोशी, जॉर्ज फर्नांडिस, कितीतरी नेते या मैदानावरती बाजी मारून गेले आहेत। पण आज मी तुम्हाला सांगतो, आज राहुल गांधी यांनी अक्षरशः बाजी मारली। अत्यंत अप्रतिम भाषण त्यांनी केलं। म्हणजे राहुल गांधींना पूर्णपणे स्वतःचा सूर सापडलेला आहे। हा माणूस या देशाला हलवू शकतो, जागं करू शकतो आणि नरेंद्र मोदींवर ना टक्कर देऊ शकतो, कारण त्यांच्या डोळ्यामध्ये भीती नावाचा शब्द नाही। राहुल गांधींच्या डोळ्यामध्ये एक निर्धार आहे, ते डोळ्याला डोळा भिडवू शकतात, कारण ते सच्चे आहेत, प्रामाणिक आहेत। तुम्हाला वाटेल मी राहुल गांधींची तारीफ करतोय, तुम्ही तारीफ म्हणा, काही म्हणा, पण आज राहुल गांधींनी अक्षरशः ही सभा जिंकली। इतर अनेकांची भाषणं चांगली झाली, पण या सभेपूर्वी कसा अपप्रचार सुरू होता बघा। एकदम सावरकरांचा मुद्दा काढायचा, मग सावरकरांच्या वंशजांनी काहीतरी बोलायचं, त्यानंतर मग नंदुरबारहून मुंबईला येण्यापूर्वी अनेक जण काँग्रेसमधले नाराज झाले नेते आमच्याकडे येतील असं सांगून त्यांचा प्रवेश घडवायचा। नंतर राहुल गांधींची टिंगल करायची। मग बाळासाहेब काँग्रेसबद्दल काय म्हणाले होते आणि उद्धव ठाकरे आता काँग्रेसच्या बरोबर मांडीला कसे बसतात असे प्रश्न उपस्थित करायचे। मी तुम्हाला सांगतो, अशा कितीही काड्या केल्या, लोकांना गोंधळात टाकण्याचे कितीही प्रयत्न झाले, तरी कितीही बोंबला तुम्ही, पण आता उद्धव ठाकरे यांनी भाजपकडे साफ पाठ फिरवलेली आहे। उद्धव ठाकरे बाळासाहेबांचा आणि मुख्यतः प्रबोधन ठाकरे यांचा विचार जवळ करत आहेत। ते म्हणाले की अगोदर जे झालं ते झालं, पण आता त्यांनी आपला प्रवास निश्चित केलेला आहे। मग बाळासाहेबांचं नाव घेऊन उद्धव ठाकरेंना कितीही बदनाम करण्याचा प्रयत्न केला, तरी मी तुम्हाला सांगतो की आज जर बाळासाहेब ठाकरे असते तर पहिली गोष्ट म्हणजे भाजपची त्यांच्याकडे वाकडा डोळा करण्याची हिंमतच झाली नसती, आणि जर त्यांनी हिंमत केली असती तर भाजपला बाळासाहेबांनी दंड ठोकटून आडवं केलं असतं, आवाज दिला असता। आज बाळासाहेब हयात असते, आणि समजा असं म्हणा, तुम्ही लक्षात घ्या की एवढे सक्रिय नसते वय परत, तरीसुद्धा त्यांनी सांगितलं असं, उद्धव तुम आगे बढ़ो, तू जे करतोयस ते बरोबर आहे। भाजप जर आपल्या मित्रपक्षांना वाईट वागणूक देत असेल, देशातील गोरगरिबांना चिरडून टाकण्याचा प्रयत्न करत असेल, मराठी माणसावरती अन्याय करत असेल, तर तू त्या भाजपशी, त्या कमळाबाईला दरवाज्यातनं बाहेर काढ, असं बाळासाहेब म्हणाले असते। हे जे लाचार लोक आहेत भाजपच्या दरबारात लोळणारे, ते नेते शिवसेना उद्धव ठाकरे यांची किंवा शरद पवार यांच्यावरती टीका करण्याची त्यांची लायकी आहे का, म्हणून पात्रता आहे? जे खोके आणि मिंदे गट, सिंचन गट, समृद्ध गट यांची लायकी आहे का, हा पहिला प्रश्न आहे। दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो
की मी विसरेन म्हणून मला एक मेसेज आला आणि त्या माझ्या ओळखीच्या, मी त्यांचं नाव सांगत नाही, त्या ओळखीच्या महिला पत्रकारांनी मला सांगितलं की त्यांच्याकडचे आणि अन्य ठिकाणचे केबल प्रसारणच बंद केलं. राहुल गांधींची सभा म्हणजे शिवाजी पार्कची सभा सुरू होताच त्यांनी केबलवाल्याला फोन केल्यावरती फोन उचलेनात, असं अनेक ठिकाणी झाल्याच्या तक्रारी आहेत. काय करतंय हे मोदी सरकार, हे शिंदे सरकार, बघा तुम्ही किती घाबरलेले मनात हे लक्षात घ्या. आता त्यानंतर मी या सभेकडे वळण्यापूर्वी तुम्हाला सांगतो की आज राहुल गांधी, प्रियांका गांधी यांनी उद्धवजींबरोबर बाळासाहेबांच्या म्हणजे समाधीचं दर्शन घेतलं. ही अतिशय महत्त्वाची घटना आहे. शिवाजी पार्कमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवरती पुष्पवृष्टी केली त्यांनी, हेही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे राहुल गांधींनी आता त्यांचा काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्रवादी शिवसेना, बाळासाहेब ठाकरे आणि मराठी लोकांचा बुलंद आवाज शरद पवार यांच्याबरोबर राहण्याचा निर्णय नक्की केला आहे, ठाम केला आहे आणखी. आणि लोकांना मेसेज दिला की काँग्रेस आणि शिवसेना, बाळासाहेब ठाकरे हे एकत्र आहेत, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे एकत्र आहे. मग तुम्ही काहीही म्हणा, कितीही अफवा पसरवा, राष्ट्रवादी शरद पवारांचा गट काँग्रेसमध्ये विलीन होणार अशाही बोगस अफवा पसरवण्यात आला, पण सर्वसामान्य माणसांचा त्याच्यावरती विश्वास बसलाच नाही, हे लक्षात घ्या. आता पहिली थोडक्यात मी या सभेचं सांगणार आहे की M.K. स्टॅलिन जे तामिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी राहुल गांधींचा उल्लेख माय ब्रदर असा केला, अत्यंत जवळीक दाखवली त्यांनी. फारुख अब्दुल्ला यांनी सांगितलं की हा देश खेडेगावात राहतो आणि हा देश कसा आहे नेमका, लोकांची दुःख काय, हे राहुल गांधींनी 2 यात्रा करून पाहिलेलं आहे. म्हणजे पहिली यात्रा आपल्याला माहिती आहे की भारत जोडो यात्रा, ती कन्याकुमारीपासून ते काश्मीरपर्यंत, आणि दुसरी जी न्याय यात्रा ती मणिपूरपासून ते मुंबईपर्यंत, आणि राहुल गांधींनी वारंवार धारावीचा उल्लेख केला तर धारावीपर्यंत. दुसरी गोष्ट अशी की चैत्यभूमीलाही ते जाऊन आले. आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे या सभेला प्रकाश आंबेडकर हजर होते. प्रकाश आंबेडकर हजर होते म्हणजे प्रकाश आंबेडकरांना चावी मारण्याचा, त्यांना आपल्या बाजूला ओढण्याचा कितीही प्रयत्न केला भाजपने, तरीसुद्धा तो यशस्वी झालेला नाही. प्रकाश आंबेडकरांबरोबर आदराची भावना व्यक्त करायची, प्रेम व्यक्त करायची, आस्था व्यक्त करायची, त्यामागचा कुटील हेतू प्रकाश आंबेडकरांनाही कळालेले आणि सर्वसामान्य माणसालाही कळालेले, हे लक्षात घ्या. आणि प्रकाश आंबेडकर या व्यासपीठावरती हजर आहे, त्यांनी उत्तम भाषण केलं आणि EVM बद्दल किंवा अन्य गोष्टींबद्दल त्यांनी प्रश्न उपस्थित केले, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. बघा, याच्यामध्ये आम आदमी पक्षाचे नेते होते, तेही बोलले, तेही अत्यंत चांगल्या पद्धतीने बोलले. ते अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात टाकण्याची भाषा केली जाती आहे, पण आम आदमी पक्ष हा मागे हटलेला नाही, हे लक्षात ठेवा. तेजस्वी यादवांचा तर उत्कृष्ट भाषण, त्यांनी सांगितलं की मोदी साहेब म्हणजे झूठ की फॅक्टरी आहे, सेल्समन आहेत ते, त्याचे डिस्ट्रीब्युटर आहेत, झूठ की फॅक्टरीचे, खोटं बोलणार, प्रचंड खोटं बोलतात ते, असं ते म्हणाले. नंतर ते म्हणाले की आम्ही मोदींवर व्यक्तिगत हल्ला चढवण्यासाठी एकत्र आलेलो नाही आहे, आम्ही हरवतो, आम्हाला हरवायचं आहे, ते ही नफरतची राजनीती हरवायची आहे, आम्हाला शांतता हवी आहे, प्रेम आणि बंधुभाव हवा आहे, म्हणून आमची ही लढाई सुरू आहे, असं ते म्हणाले. आणि ते म्हणाले की माझ्या सरकारने, मी उपमुख्यमंत्री असताना बिहारमध्ये 5 लाख लोकांना सरकारी नोकऱ्या दिल्या आणि यांनी काळं धन आणू ते पाळलं नाही, शेतकऱ्यांनी दिलेली आश्वासनं पाळलेली नाहीत आणि नोकऱ्या देण्याची आश्वासनं पाळली नाहीत. 15 लाख तुमच्या खात्यात देऊ टाकून हेही ते करू शकले नाहीत. आणि पाटण्यामध्ये जनविश्वास रॅलीमध्ये तर ते म्हणाले तेजस्वी यादव की 10 लाख लोक हजर होते आणि तो सैराब म्हणजे जनतेची इतकी गर्दी बघून आणि आता शिवाजी पार्कवरती गर्दी बघून मोदीजी
वाल्यानं तुम्हाला एनर्जी ड्रिंक प्यावं लागेल कारण इतके तुम्ही हताश व्हाल असं ते म्हणाले. आणि ते म्हणाले की मोदींना औषध देण्यासाठी लालूजी आज आजारी असले, त्यांना बाहेर फिरायला मनाई असली तरी मोदींनाच औषध देण्यासाठी लालूजी अजूनही तयार आहेत. ते अजिबात घाबरणारे नाहीत. कितीही तुम्ही सतबा त्रास देता तुरुंगात टाका, ते घाबरणार नाही असं ते म्हणाले. नंतर गोबर का हलवा है बोल के परसते है, म्हणजे शेण हलवा म्हणून साहेब विकू शकतात अशा प्रकारे तेजस्वी यादव म्हणाले की हे इतके खोटारडे लोक आहेत असं ते म्हणाले. भाजप हटाव देश बचाव असाही नारा त्यांनी दिला. मग अशी म्हटलं मी की प्रकाश आंबेडकरांनी फ्युचर गेमिंग ही कंपनी जी बॉन्ड्स खरेदी करते निवडणुकीचे आणि 215 कोटी त्यांचा नेट प्रॉफिट आहे आणि 1360 कोटी रुपयांचे बॉन्ड खरेदी करते, कुठून हा पैसा येतो? म्हणजे मग हे फ्युचर गेमिंग पैसा हा कुठे, याच्यात काही मनी लॉन्ड्रिंग आहे का किंवा कुठल्या नेत्याचा पक्षाशी याचा संबंध आहे का? अशा प्रकारचा एक प्रकारे त्यांनी प्रश्न उपस्थित केले. मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या की या व्यासपीठावरती वेगवेगळ्या पद्धतीने विचार करणारे लोक इथे नेते हजर आहेत, पण ही व्हरायटी हे भाजपचं हे या भारताचं वैशिष्ट्य आहे. आणि ते म्हणाले की आंदोलन केलं की काश्मीरमध्ये तुरुंगात टाकतात एकदा, आणि वेगवेगळ्या पद्धतीचे विविधता हेच भारताचं एक महत्त्वाचं आकर्षण केंद्र आहे, त्यात एकात्मता आहे असं मेहबूबा मुफ्ती म्हणाले. नंतर योगेंद्र यादव या व्यासपीठावरती हजर होते, हे लक्षात घ्या. शरद पवार म्हणाले की मोदीजींच्या गॅरंटीमध्ये काही, म्हणजे गॅरंटी कशी, मोदीजींची गॅरंटी काही त्यात अर्थच नाही आहे असं ते म्हणाले. नंतर निवडणूक आयोगाने या प्रकारच्या ज्या काही जाहिराती आहेत त्या रोखल्या याचाही उल्लेख केल्यानंतर शरद पवार म्हणाले की छोडो भारत आंदोलन मुंबईत झालं होतं, आता छोडो भाजप अशी घोषणा देण्याची वेळ आलेली आहे. उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की या राहुल गांधींच्या यात्रेची सांगता, न्याय यात्रेची सांगता मुंबईत होती हे चांगली गोष्ट आहे. आणि ते म्हणाले की भाजप हा फुगा आहे, आणि उद्धवजींनी मान्य केलं की आम्ही तो फुगा फुगवला उगाचच, आमच्या चुका झाल्या हे एक प्रकारे त्यांनी मान्य केलं. आणि मग त्यांच्या डोक्यात हवा गेली की आमचा पाठिंबा होता, हवा गेली, फुगा फुगायला लागला. आणि आता म्हणताय 400 पार. उद्धवजी म्हणाले काय फर्निचरचं दुकान आहे का असं, काय एखादे माल विकायचा, आम्ही 300 विकू, 400 विकू, 500 विकू, आम्ही हुकुमशाहीच्या विरुद्ध आहोत आणि तुम्ही आणि तुमची खुर्ची हाच तुमचा परिवार आहे असं उद्धवजींनी त्यांना सुनावलं. आणि या भाजपच्या छाताडावरती आम्ही उभे राहून ही हुकुमशाही खलास करू, खतम करू, अशा प्रकारची जोरदार भाषा ही उद्धवजींनी केली. आणि उद्धवजी हे कधीही त्यामध्ये कसर ठेवत नाही, ठोकून काढतात अक्षरशः भाजपला. आणि उद्धवजींनी आज हे अत्यंत आक्रमक, अत्यंत तुफान टोलेबाजी केली, हे मला इथे मुद्दामून सांगायला हवं. त्यानंतर या सभेमध्ये ज्या बाकीची काय भाषणं, बरीच भाषणं झाली, सगळ्या भाषणांचं मी तुम्हाला हे सांगत नाही, पण या संपूर्ण सभेमध्ये जे आहे की जसं राहुल गांधी म्हणाले आणि तेजस्वी स्व म्हणाले की भारतीय जनता पक्ष हाच कसा भ्रष्टाचार करतो. आता राहुल गांधी काय म्हणाले हे आपल्याला बघायचं आहे. अतिशय महत्त्वाचं त्यांनी भाषण केलं आणि त्यामध्ये ते असं वारंवार म्हणाले की मोदीजींचं सरकार आल्यापासून हे सरकार फक्त श्रीमंतांसाठी काम करते. काय 22-24 उद्योगपती आहेत, त्यांच्याकडे देशामधली 70% संपत्ती आहे. आणि ते असं म्हणाले की या देशामध्ये समजा चीनमधल्या अनेक वस्तू येत आहेत, पण त्याचं वितरणामधनं जो फायदा होतो तो किंवा त्या कंपन्यांचा होत नाही, तो इथल्या सुद्धा बड्या व्यापाऱ्यांचा, उद्योगपतींचाच फायदा होतो आहे. दुसरं ते वारंवार सांगतात की देशामधला कारभार जे 90 महत्त्वाचे अधिकारी म्हणजे IAS सनदी अधिकारी कारभार सांभाळतात, त्यात 5-7-10 लोक, 5-7 लोकच हे तळागाळातले आहेत. म्हणजे दलित, OBC असतील, गोरगरीब असतील, या वर्गातले आहेत किंवा अल्पसंख्याक समाजातले आहेत. सर्व कारभार हा
बड्या उच्चवर्णीयांच्या आणि उच्चवर्गीयांच्या हातात केंद्रित झालेलं आहे असं ते म्हणाले. आणि हे चुकीचं आहे असं ते म्हणाले. त्यांनी असं सांगितलं की धारावीमध्ये हुनर आहे. म्हणजे ते म्हणाले की जसं चीनमध्ये शेंजान हा जो भाग आहे त्या ठिकाणी अनेक SEZ आहेत, अनेक छोटे छोटे उद्योग आहेत तिथे, आणि त्यामधनं प्रचंड सगळ्या जगामध्ये माल निर्यात होतो. पण तिथे प्रचंड रोजगार तयार झाले, गोरगरिबांना तिथे नोकऱ्या मिळाल्या. धारावीमध्ये अशाच प्रकारचा कारागीर वर्ग आहे, अतिशय कुशल कारागीर आहे. त्या धारावीतल्या लोकांना तुम्ही स्वस्तामध्ये बँकाचा अर्थपुरवठा द्या, त्याला मार्केटिंगचं कौशल्य द्या, आणि मग धारावी हा चीनला काय जगाला टक्कर देऊ शकतो. अशा प्रकारे गरिबांची जी भाषा त्यांनी केली. एकीकडे धारावी ही पूर्ण अदानीला अंदण दिली जाते, किंवा मुंबईमधला जो एअरपोर्ट आहे तो तुम्हाला माहिती असेल की GVK कंपनीच्या मागे ED वगैरे लावण्यात आला, आणि तो त्यांना सांगण्यात आलं की इथनं चला निघा तुम्ही, आणि तो एअरपोर्ट जो आहे मुंबईचा हा अदानींच्या घशात घालण्यात आला. म्हणजे राहुल गांधींचं सगळं सांगणं असं आहे की ठराविक उद्योगपतींचं सगळं राज्य चाललेलं आहे. ते म्हणाले राहुल गांधी असं की मला ही यात्रा का काढावी लागली. ही यात्रा काढावी लागली याचं कारण मला वाटत नव्हतं की मी 2004 साली कोणी विचारलं असतं की मी सगळा भारत चालत पादाक्रांत करणार आहे, तर मला ते मी तसं करू शकलो नसतो. पण मला हे करावं का लागलं, कारण जो लोकांचं दुःख जाणून घेणं आणि लोकांना एक मेसेजिंग देणं, हे लोकांशी कम्युनिकेट करणं हे आता शक्यच होत चाललं नाही. कारण ते असं म्हणाले की सगळा सोशल मीडियासुद्धा आणि मुख्य मीडिया हा पूर्णपणे सरकारच्या म्हणजे मोदींच्या हातात गेलेला आहे, किंवा मोदी शहांच्या हातात आहे, भाजपच्या हातात. त्यामुळे ते काही दाखवतच नाहीत लोकांच्या समस्या. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोचवला जात नाही, खोट्या गोष्टी सांगितल्या जातात. अशा वेळी मला अशा प्रकारची यात्रा काढणं हे भाग पडलं असं ते म्हणाले. नंतर ते म्हणाले की कशा प्रकारे इथे भ्रष्टाचार चालले भाजपच्या काळात. मोदींपाशी भ्रष्टाचाराची मोनोपॉली आहे, मक्तेदारी आहे, तसा थेट आरोप राहुलने केला. ते म्हणाले की हप्तेबाजी राष्ट्रीय पातळीची, आपण हप्तेबाजी दुकानदारांकडनं फेरीवाल्यांकडनं हप्ते घेतात. राहुलजी म्हणाले की सगळ्या देश पातळीवरती म्हणजे हा सत्ताधारी पक्ष अशा प्रकारची हप्तेबाजी करतो. ती कशी करतो तर कॉन्ट्रॅक्ट देतानाच टक्केवारी घेतली जाते, नंतर ED CBIची धमकी देऊन मग निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून, देणग्यांच्या माध्यमात आधी सांगायचं की तुला 8 टाकतो, नाही तर मग आम्हाला अमुक गोष्ट दे. अशा प्रकारे उद्योगपती, व्यापारी असतील, राजकारणी असेल, कोणालाही त्रास द्यायचा, त्यांच्याकडनं खंडण्या घ्यायच्या किंवा त्यांना आपल्याकडे ओढून घ्यायचं किंवा आपल्या वश करून घ्यायचं त्याला. हा प्रकार शेल कंपन्या म्हणजे बोगस कंपन्या ज्या आहेत परदेशात स्थापन करायच्या, तिकडचा पैसा इकडे आणायचा आणि तो व्हाईट करायचा आणि त्याच्यातला काही पैसा आपल्याकडे ओढून घ्यायचा. हा एक भ्रष्टाचाराचा प्रकार जो भाजपने प्रचलित केलेला आहे, सत्ताधारी पक्षाने प्रचलित केला आहे. नंतर ते म्हणाले राहुल गांधी की राजाचा आत्मा, आपल्या देशाच्या राजाचा आत्मा म्हणजे मोदींचा आत्मा हा EVMमुळे दडलेला आहे. आणि प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा हा प्रश्न उपस्थित केला EVMचा. आणि जर तुम्ही EVM न करता प्रत्यक्ष मतदान केलं तर मोदींची सत्ता जाईल असं राहुल गांधी थेट म्हणाले. ते म्हणाले की नोटबंदी, GSTमधनं रोजगार खतम झाला, हे खरंच आहे. नंतर त्यांनी हे का केलं तर त्यांचं म्हणणं असं आहे की बड्या कंपन्यांच्या हातात सगळं मार्केट द्यायचं आणि छोट्या कंपन्याच खालास उद्ध्वस्त करून टाकायच्या. छोट्या मध्यम जिथे जास्त रोजगार मिळतो छोट्या छोट्या लोकांच्या, त्या उद्ध्वस्तच करून टाकायच्या. नंतर ते असं म्हणाले, हे महत्त्वाचे मुद्दे मी तुम्हाला सांगतोय की ते म्हणाले की या देशामध्ये एक जी शक्ती सत्ता चालवते, ते म्हणाले की मोदी हीच ती शक्ती नाही आहे. मोदींशी माझा काही पर्सनल काही नाही आहे. ती जी सोच आहे, म्हणजे तेजस्वी यादव म्हणाले, उद्धव ठाकरे म्हणाले, मोदी म्हणाले की ती जी विचारसरणी संकुचित द्वेषावरती आधारित ही विचारसरणी ती आम्हाला नको आहे.
एकाधिकारशाहीवादी विचार नको आहे आम्हाला, अन्य जाती धर्माचा द्वेष करणारी विचारसरणी आम्हाला नको आहे. आणि हे राहुल गांधींनी सांगितलं, उद्धवजींनी सांगितलं. आणि ते असं म्हणाले की एक शक्ती आहे जी, मोदी हा मुखवटा आहे आणि ती शक्ती म्हणजे कुठली, ती आर्थिक शक्ती असेल, ती RSSची शक्ती असेल, तिने मोदींना एक चेहरा बनवलेला आपल्याला. मोदी काही करत नाहीत, मोदींकडनं या गोष्टी सगळ्या करून घेतल्या जातात असं त्यांनी राहुल गांधींनी म्हटलं. आणि मग ते म्हणाले की बघा की बजेट आपलं असतं, त्या बजेट लाखो कोटी रुपये, जर महाराष्ट्राचं 6 लाख कोटी रुपये असतं तर देशाचं बजेट केवढं असतं बघा. त्यामध्ये म्हणजे हे जे 90 अधिकारी सगळा बजेटच्या संबंधीचा निर्णय घेतात, त्यापैकी फक्त 6% रकमेबद्दलचा, प्रोव्हिजन तरतुदींबद्दलचा निर्णय हा पिछडा वर्ग घेतो. मुस्लिम असतील, पिछडे असतील, गोरगरीब असतील, वंचित असतील, एकूण बहुजन असतील, दलित असतील, हे लोक या वर्गातले अधिकारी घेतात. सगळी शक्ती उच्च वर्णीयांच्या, उच्च वर्गीयांच्या हातात, श्रीमंतांच्या, धनदांडग्यांच्या हातात आहे असं राहुल गांधी म्हणाले. माध्यमांच्या मालकांना कठपुतळी केलं आहे असं राहुल गांधी म्हणाले. माध्यमांच्या मालकांना कठपुतळी केलेलं आहे. आणि हाच मुद्दा आपच्या माणसांनी सुद्धा म्हटला. तो असं म्हणाला की तुम्ही आता लोकांना म्हणाला की तुम्ही आता हे टेलिव्हिजन माध्यम किंवा वर्तमानपत्र तुम्ही वाचू नका किंवा TV बघू नका, कारण हा सगळा गोदी मीडिया बनलेला आहे. तुम्ही यूट्यूबवर जा आणि यूट्यूबमध्ये जे स्वतंत्रपणे, म्हणजे माझ्यासारखे मराठीतले, हिंदीमधले, इंग्रजीमधले जे यूट्यूबर्स आहेत ते बघा, कारण ते इंडिपेंडेंटली, सगळे यूट्यूबर्स नाही, जे इंडिपेंडेंट आहेत खऱ्या अर्थाने, ते त्यांचे व्हिडिओज बघा आणि तुमची मतं बनवा असं ते म्हणाले. नंतर ते असं म्हणाले की हे जसं म्हटलं की राजा की आत्मा EVM नाही, तसंच हिंदुस्थानच्या प्रत्येक, ते म्हणाले की अशोक चव्हाणांचं नाव न घेता राहुल गांधी म्हणाले की ते सोनियाजींना म्हणाले आणि अक्षरशः रडत त्यांनी सांगितलं की या लोकांशी लढण्याची माझ्यामध्ये हिंमत नाही, मी जेलमध्ये जाऊ शकत नाही आणि त्यामुळे मला तिकडे जाणं भाग आहे असं अशोक चव्हाणांचं नाव न घेता म्हणाले. शर्मेची गोष्ट आहे, हा महाराष्ट्र, शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये असे भेकड लोक अशोक चव्हाणांसारखे निघावेत. राहुल गांधींनी नाव न घेता त्यांची सभ्यता बघा. शंकरराव चव्हाणांपासून ज्या घराण्याशी त्यांचे संबंध आहेत त्या घराण्यातल्या माणूस तिकडे गेल्यानंतर सुद्धा त्यांनी त्यांच्याबद्दल कुठलाही अपशब्द काढला नाही. पण मी सांगतोय की निषेध करतोय या अशोक चव्हाणांचा याबद्दल. नंतर ते म्हणाले की मी यात्रेमध्ये असताना एक माणूस आला माझ्याजवळ, तरुण येण्याचा प्रयत्न करतो, त्याला आमच्या सिक्युरिटीने त्याला पकडलं, त्याला उगाचच मारलं, ते राहुल गांधींना आवडलं नाही. मग तरी तो माझ्याजवळ आला. मी त्यांना म्हटलं इकडे ये तू. डोळ्यात पाणी आणून तो म्हणाला की मी 3-3 वर्ष पळत होतो, जोर बैठका काढत होतो, व्यायाम करत होतो, पुलअप्स काढत होतो, पुशअप्स काढत होतो आणि इतकी मेहनत घेऊन सुद्धा मला जे अग्निवीर योजना लागू झाली आणि देशाने मला धोका दिला. अग्निवीर योजनामुळे काही काळासाठी नोकरी घ्यायचं आर्मीमध्ये आणि मग काढून टाकायचं, अशी योजना कितीही विरोध झाला तरी मोदी सरकारने लागू केली. आणि असं ते म्हणाले की तेव्हा राहुल गांधी म्हणाले, मी त्या तरुणाला सांगितलं आणि तुम्हालाही सांगतो की या इथल्या आर्मीने, जवानांनी देशाला धोका दिला नाही. धोका दिलेला आहे तो या शक्तीने, जो मुखवटा आहे, जी शक्ती आहे या देशातली, जे आज हुकुमशाही पद्धतीने राज्य करत आहे, त्यांनी धोका दिलेला आहे. आणि मग त्यानंतर म्हणाला की इथे प्रत्येक बॉलिवूडच्या ॲक्टरला जसे रोल देतो डायरेक्टर, तशा प्रकारचे रोल प्रत्येकाला दिलेले आहेत. मग ही जी आर्थिक शक्ती आहे किंवा इथली जी नागपूरची शक्ती आहे, त्यांनी प्रत्येकाला रोल दिलेला आहे. आणि ते म्हणाले राहुल गांधी की हे 56 इंच छातीचा नाही आहे माणूस, हा खोकला आहे आतून अत्यंत पोकळ येतो. मी तुम्हाला सांगतो, एकेकाळी आत्र्यांनी कोणाबद्दल, एका त्यावेळच्या प्रमुख नेत्याबद्दल पोकळ पोलादी पुरुष, पो पू पो पू पू, पोकळ पो पो पू असा, पोकळ पोलादी पुरुष, पो पो पू असा शब्द वापरला होता.
त्या प्रकारचे मोदी हे पोकळ पुरुष आहेत, कसली 56 इंच छाती असं ते म्हणाले. मणिपूरमध्ये नागरी युद्धाचा माहोल बघा, त्या 2 स्त्रियांना नग्न करून विवस्त्र करून त्यांची धिंड काढण्यात आली आणि हा माणूस मोदीजी तिथे गेले सुद्धा नाही. आणि अन्य राज्यामध्ये जाऊन तिथे काही अत्याचार झाले तर त्याच्या विरुद्ध, कारण विरोधी पक्षांचा सत्ता असेल तिथे जाऊन बॉम्ब मारायचे. पश्चिम बंगालमध्ये जाऊन त्यांनी ममता बॅनर्जीच्या विरुद्ध संदेशखलीमध्ये काही गैरप्रकार झाले, ते निषेधारच होते, तिथे गेले, पण मणिपूरमध्ये गेले. असा हा माणूस अत्यंत ढोंगी माणूस आहे, अत्यंत राजकारणी माणूस आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. ते म्हणाले, राहुल गांधी ते म्हणाले की हे सगळं मला बदलायचं आहे आणि लोकांशी संवाद साधायचा आहे. आणि ते म्हणाले की हिंदू धर्मात एक शक्ती जी असते, शक्ती असा शब्द वापरला जातो, ती शक्ती जी आहे आणि ती शक्ती सगळ्यांना एक प्रकारे कशी कंट्रोल करते, तशी कंट्रोल करणारी शक्ती या देशामध्ये आहे. दुसरी गोष्ट ते असं म्हणाले की EVM मशीन, ते म्हणाले की त्यांनी सांगितलं की EVM मशीन्स आम्हाला दाखवा, आमच्या तज्ज्ञांना दाखवा. आणि प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा तो प्रश्न उपस्थित केला आणि ते म्हणाले की व्होट जे असतं ते मशीनमध्ये नाही तर कागदात आहे आणि कागदाची म्हणजे मतपत्रिकांची मोजदाद का होत नाही असा प्रश्न, म्हणजे जसा प्रकाश आंबेडकरांनी अत्यंत योग्य विचारला तसाच राहुल गांधी सुद्धा EVMबद्दल प्रश्न उपस्थित केले. नंतर राहुल गांधी म्हणाले की फसल विमा योजना असेल, कुठलीही ज्या सरकारी योजना आहेत त्यात फसल विमा योजना, पीक विमा योजना 16 कंपन्यांना 33,000 कोटींचा नफा झाला आहे, पण शेतकऱ्यांना काय नफा झाला आहे. अनेक ज्या योजना आहेत त्या प्रायव्हेट कंपन्या, खाजगी कंपन्यांचं उखळ पांढरं होण्यासाठी या योजना सुरू करण्यात आलेल्या आहे आणि हे अतिशय योग्य गोष्ट, योग्य मुद्दा त्यांनी उपस्थित केला आहे. नंतर त्यांनी अजून एक किस्सा सांगितला की भूसंपादन विधेयक ज्यामध्ये पूर्णपणे शेतकऱ्यांच्या जमिनी अन्यायकारक पद्धतीने बळकावण्याची तरतूद होती, त्याला राहुल गांधींनी आंदोलन करून आणि संसदेत विरोध केला. तेव्हा अरुण जेटली जे हयात होते तेव्हा अर्थमंत्री, मोदीजींचे सल्लागार खरे, त्यांना त्यांची भेट घेऊन सांगितलं की राहुलजी की तुम्ही हा विरोध जो आहे तो मागे घ्या. राहुल गांधी म्हणाले मी का मागे घेऊ. तेव्हा ते म्हणाले की तर मग तुमच्यावरती केस करू आम्ही. राहुल गांधी म्हणाले केस करा काय, म्हणजे तुरुंगात टाका, मला काही फरक पडत नाही, तुम्ही काही करा. बघा ईडीमध्ये सुद्धा ते म्हणाले की ईडीने मला 50 तास बसवून ठेवलं, मी हटलो नाही, घाबरलो नाही, बिंदासपणे किती वेळ बसून ठेवा, बसतो, काही करा, मला काहीही भीती नाही असं राहुल गांधींनी दाखवून दिलं. त्याबरोबर तिथला ईडीचा अधिकारी ते सगळं संपल्यावरती चौकशी म्हणाला, राहुल जी आप किसी से नहीं डरते हो, आप मोदी को हरा सकते हो, असं तो ईडीचा अधिकारी राहुल गांधींना म्हणाला. हे अतिशय महत्त्वाचं आहे. ते म्हणाले की मी राहुल गांधी नाही, व्यासपीठावरचे उद्धव ठाकरे नाही आहेत, लोक बघायला लागले, मी बघायला लागलो, काय म्हणायचं काय. राहुल गांधी म्हणाले की आम्ही नाही आहोत, आम्ही तुमचा आवाज बनलेलो, सर्वसामान्य माणसांचा जो आवाज आहे तो आम्ही आवाज मुखर करतो किंवा तुमची दुःख आम्ही आमच्या तोंडून लोकांपर्यंत पोचवतो आहे. आणि ते म्हणाले की मोदीजींकडे मात्र फक्त त्यांचाच आवाज आहे आणि गडकरींना स्वतः त्यांनी बाजूलाच एक प्रकारे हटवलेलं आहे हे त्यांनी सांगितलं. नंतर उद्धवजींचं जसं भाषणामध्ये त्यांनी उल्लेख केला की रशियामध्ये जशी पुतीन येत आता अशीच निवडणूक होते, नुसती निवडणूक झाली म्हणून झाली, विरोधात कोणीच नाही, तसं भारतात करायचे काय मोदींना. नंतर अनंतकुमार हेगडे हे तर म्हणाले की आम्हाला घटनाच बदलायची म्हणून आम्हाला जास्त जागा पाहिजेत असंही अनंतराव हेगडे म्हणाले. याचा उल्लेख उद्धव ठाकरेंनी केला, हे सगळं चांगलं. नंतर उद्धव ठाकरे असं म्हणाले की अटलजींच्या वेळी आम्ही सगळे एकत्र होतो, काही प्रॉब्लेम नव्हता म्हणे. आणि ते उद्धव ठाकरे म्हणतात देश हाच माझा धर्म आहे, देशाची ओळख व्यक्ती असता कामा नये, म्हणजे मोदी म्हणजे देश नाही, देश खूप मोठा आहे. नंतर ते म्हणाले की नरसिंहराव, मनमोहन सिंग, काँग्रेसच्या नेत्यांची नावं घेतली तेव्हा देशात वातावरण चांगलं होतं, शिवसेना विरोधात होती त्यांच्या, पण देशातलं वातावरण असं हे नव्हतं. नंतर अटलजींनी अतिशय चांगलं वातावरण होतं ते म्हणाले. आणि मग ते म्हणाले
की अबकी बार भाजप तडीपार हे उद्धवजी म्हणाले. आणि मग ते म्हणाले की मुंबईत जेव्हा एखादी गोष्ट बोलली जाते तेव्हा देश त्या मार्गाने चालू लावतो, हुकुमशाहीचा अंत करा असं ते म्हणाले. बघा, या सभेचं वैशिष्ट्य म्हणजे सर्व पक्ष, इंडिया आघाडीचे प्रमुख नेते हजर होते. सगळ्यांनी हातात हात घातले. आता हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईपर्यंत भारतीय जनता पक्षाचे देशातले नेते आणि महाराष्ट्रातले नेते लगेच TV चॅनलवरती येऊन टिंगल करायला सुरुवात करतील, कुत्सित कमेंट्स करायला सुरुवात करतील. परंतु आणि पुन्हा प्रश्न उपस्थित करा, उद्धव ठाकरेंवरती प्रश्न उपस्थित करतील. सातत्याने उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना टार्गेट का करतात ते आतून घाबरलेले आहेत. तुम्हाला सांगतो, मराठवाड्याचा साधा विचार केला. आज मराठवाड्यातल्या एका व्यक्तीने सांगितलं की मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे इतकं वातावरण निर्माण झालेलं आहे की भाजपचा मराठवाड्यामध्ये एखादा फक्त खासदार निवडून येईल असं तो म्हणतो. वातावरण बदललं आहे हे तुम्हाला गोदी मीडियामधनं, वर्तमानपत्रातनं, त्यांच्या वेबसाईट्समधनं, त्यांच्या या सगळ्या TV चॅनलमधनं कळणार नाही. पण लोक अस्वस्थ आहेत, प्रचंड संतापलेले आहेत लोक या दादागिरीविरुद्ध. फडणवीस म्हणाले काँग्रेस नसती तर फायडी झाली नसते, देश कुठे पोचला असता. काँग्रेसबद्दल अशा प्रकारच्या भावना व्यक्त करणारे फडणवीसांचा एकदा मी समाचार घेणारच आहे, कदाचित उद्याच घेईन असं हा गोष्ट म्हणतो देवेंद्र फडणवीस. म्हणजे काँग्रेसला काही एकही गुण देत नाही, काँग्रेसने केवळ देशाची वाट लावली असं म्हणतो. मोदींनी या प्रकारचं नॅरेटिव्ह तुमच्या डोळ्यापुढे, तुमच्या नजरेपुढे आणले. हे वाजपेयी म्हणत नव्हते, हे अडवाणी म्हणत नव्हते, हे जेटली म्हणत नव्हते, हे सुषमा स्वराज अशा म्हणत नव्हत्या. कोणीही असं बोलत नव्हतं. भाजपचे किंवा जनसंघाचे नेते या प्रकारे बोलत नव्हते. आज मात्र अशा प्रकारचं असे चुकीचे विचार सर्वसामान्य लोकांच्या डोक्यात घुसवले जात आहेत. आणि विशेषतः तरुण वर्गाने जुना इतिहास समजून घ्यावा. तो इतिहास समजून न घेता वाटेल ती शेरेबाजी करू नका. काँग्रेसनी हा देश घडवलेला आहे, नेहरूंनी घडवलेला आहे हा देश, आणि नंतरच्या अनेक नेत्यांनी घडवलेला आहे. हा देश बिघडवण्यास, या देशामध्ये पूर्णपणे द्वेषाचं वातावरण पसरवण्याचं, या देशामध्ये मधला बंधुभाव नष्ट करण्याचं कारस्थान हे या संघ भाजपनी केलेलं आहे आणि त्या दिशेने त्यांची वाटचाल चालू आहे. तेव्हा लक्षात घ्या, राहुल गांधींची ही एक ऐतिहासिक सभा झाली आणि राहुल गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवार, बाकीच्या सगळ्या नेत्यांनी उत्तम भाषणं केली. ही सभा उत्तम पद्धतीने आयोजित केल्याबद्दल काँग्रेसचे, मला वाटतं त्यामध्ये महत्त्वाचा वाटा असेल नाना पटोले असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील, बाळासाहेब थोरात असतील, वर्षाताई गायकवाड असतील, या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. संजय राऊत असतील, शिवसेनेचे अरविंद सावंत असतील, या सगळ्यांचं अभिनंदन करतो. आणि हा व्हिडिओ संपण्यापूर्वी सांगतो की देशात बदल घडण्याच्या दिशेने काही गोष्टी घडत आहेत. शिवाजी पार्कमधनं बदलाची नांदी सुरू होती की काय असं मला वाटतंय. मला जरूर या सभेमुळे आशा निर्माण झाली आहे. आता तुर्तास इथेच थांबतो, पण थांबण्यापूर्वी पुन्हा एकदा आवाहन करतो की हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा. तो शेजारचं बेल आयकनचं बटन दाबा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोचवा. एवढंच सांगतो आणि इथेच थांबतो. नमस्कार.